हॅलो फ्रेंड्स, पी एज्युकेशन या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण घेणार आहोत इयत्ता 4थी मंथन आणि त्यातला आहे विषय गणित, व्यवसाय नंबर 5. पहिला प्रश्न दिलाय आपल्याला बघा. हे असं आपल्याला एक प्रश्न दिलाय, या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती. मग आता काय करूया आपण, याची मांडणी करून बघूया, सगळ्यांची बेरीज करूया. तर त्याच्यामध्ये बघा ही संख्या तयार झाली आपल्याला. काय झालं बघा, 74,053. 74,053. मग 74,053 बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. हे टिक करून घ्यायचं आणि याला रंगवून घ्यायचं. आता हे तुम्ही म्हणसाल की नाही का, हे कसं काय टिक केलंय, तर मी सोडवलंय त्याच्यामुळे अगोदर टिक केलेलं आहे. ओके, पुढे बघा. 48,789 ही संख्या विस्तारित मांडणीमध्ये रिकामी जागा कशी लिहाल. तर बघा ऑप्शन नंबर 2 मध्ये काय करायचंय तुम्हाला, ऑप्शन नंबर 3 टिक करायचं आहे. आणि ते कसं केलंय हे बघा, मी तुम्हाला इथं दाखवते. तर काय करायचं, पहिल्या सगळ्यांचं बेरीज करायचं, दुसऱ्याची सुद्धा बेरीज करायची, तिसऱ्याची सुद्धा बेरीज करायची आणि चौथ्याची सुद्धा बेरीज करायची. पण ह्याच्यामध्ये आपल्याला संख्या हजारावरून त्याच्या शून्य मोजायचे असतात त्याच्यावरती. आता 48,000 सांगितले म्हणजे पहिले 40,000 येणार, त्याच्यानंतर मग 8, असं नाही का पुढे पुढे संख्या वाढत जाणार आहे ना. 47,000 आहे ना, 48,000 आहे. मग त्याच्यामुळे काय झालं, आपण अशा प्रकारे त्याची मांडणी करणार आहे आणि ह्याच्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 येणार आहे. मग ऑप्शन नंबर 3 आपल्याला ह्याच्यामध्ये कुठे दिसतंय, इथं दिसतंय. आपण हे टिक करून घेतलं. आता पुढे बघा, संख्यावतीची विस्तारित मांडणी यांची अयोग्य जोडी कोणती. अयोग्य म्हणजे काय, चुकीची जोडी. अयोग्य जोडी म्हणजे कोणती जोडी, चुकीची जोडी. कोणती जोडी पाहिजे आपल्याला, चुकीची जोडी पाहिजे. आणि ती चुकीची जी जोडी आहे ती कशी काढायची पहा. आता पहिले काय करायचं, सगळ्यांचं काय करायचं पहा. या प्रकारे तुम्ही आता काय करायचं, सगळ्यांची बेरीज करायची आणि जे दिलंय ते बरोबर आहे का चेक करायचं. बघा पहिल्या ऑप्शन मध्ये चुकीचं दिलंय, दुसऱ्या ऑप्शन मध्ये पहा, याच्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये बरोबर आहे, पहिल्या ऑप्शन मध्ये बरोबर आहे. दुसऱ्या ऑप्शन मध्ये पहा, आपल्याला बेरीज त्यांची जर आपण केली तर वेगळी भरती आहे आणि संख्या आपल्याला जे दर्शवली ती वेगळी आहे. म्हणजे ही चुकीची जोडी झाली. क मध्ये पण चुकीची जोडी आहे आणि हा ड जो ऑप्शन आहे तो बरोबर आहे. म्हणजे दोन चुकीच्या जोड्या भेटल्या, कोणत्या कोणत्या, ब आणि क. आता आपल्याला शोधायचं ब आणि क कुठे आहे. मग आता ब आणि क जो आहे तो आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन टिक करायचा आणि तोच गोल रंगवायचा. पुढे आपल्याला एक संख्या दिली आहे पहा. या संख्येच्या योग्य विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आता पहा, योग्य विस्तारित रूप आपल्याला काढायचं आहे. पुढे बघा, आपल्याला हे असं पहिले सगळं ऑप्शनचं आपण असं लिहून घेतलंय आणि त्यांचं काय करायचं, ह्या सगळ्यांची काय करायची, अशी बेरीज करून घ्यायची. आणि इथे बघा काय भरतंय आपलं, 62,357 म्हणजे 75 भरते. नंतरच्या संख्येची दुसऱ्या ऑप्शनची आपण सगळी बेरीज करून बघितली तर आपल्याला अशी भरते. काय भरते, 60,935 भरते. आता पुढे बघा, इथे सुद्धा आपल्याला काय भरते, 62,735 भरते सगळ्यांची बेरीज. इथं भरते 62,735 भरते. तर आपल्याला विचारलं काय, प्रश्न काय म्हणतोय पहा, 62,735 या संख्येचे योग्य विस्तारित रूप म्हणजे एकदम करेक्ट ऑप्शन कुठला आहे. तर आता आपल्याला सांगायचं एकदम करेक्ट ऑप्शन, तर करेक्ट ऑप्शन आहे आपला चौथा. कुठला, मग चौथा. मग चौथा ऑप्शन मध्ये एकदम करेक्ट दिलेलं आहे. चौथा ऑप्शन तुम्ही असा टिक करायचा आणि हाच गोल आपल्याला रंगवायचा आहे. समजलं मित्रांनो. आता पाचवा प्रश्न पहा. पाचवा प्रश्न दिलाय आपल्याला, 8 दशक अधिक 3 सहस्त्र अधिक 18 सुट्टे किती होतात. तर बघा असा सोडवताना आता काय करायचं बघा, 8 दशक 3 सहस्त्र 18 सुट्टे किती. मग आता सगळी संख्या लिहून घ्यायची. आपल्याला एकक स्थानी काय दिले, दशक स्थानी काय दिले, शतक स्थानी काय दिले, हजार स्थानी काय दिले, हे सगळ्या संख्या आपण याच्यामध्ये मांडून घेतल्या. मांडून घेतल्यानंतर त्यानुसार त्यांच्या संख्या आपण काय करू पहा. आता आपल्याला 8 दशक स्थानी दिले, दशक म्हणजे त्याच्यावर किती संख्या आहे, एक संख्या म्हणजे काय द्यायचं, एक शून्य. म्हणजे आता 3 सहस्त्र, सहस्त्र म्हणजे हजार स्थानी 3 शून्य द्यायचे. 18 सुट्टे दिलेत, सुट्टे घेतले, सगळ्यांची बेरीज केली, 3098 भरतात. म्हणजे 3098 कुठल्या ऑप्शन मध्ये दिसते, तर आपल्याला दिसते 3098 चौथ्या ऑप्शन मध्ये. चौथा ऑप्शन तुम्ही असा टिक करून घ्यायचा, त्याला संपूर्णपणे गोल असा तुम्ही चौथ्या ऑप्शनचा गोल असा संपूर्णपणे रंगवून घ्यायचा. ठीक आहे. अरे बाहेर नाही जाऊ द्यायचं, माझं मिस्टेक झालं, थोडं पण बाहेर नाही जाऊ द्यायचं. हां, चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय म्हणतोय पहा. आता प्रश्न क्रमांक 6 आहे आपला. तर या प्रश्न क्रमांक 6 मध्ये बघा, ह्यांच्या दोघांचा गुणाकार दिले, प्लस ह्यांच्या दोघांचा गुणाकार दिले, प्लस ह्यांच्या दोघांचा गुणाकार दिले. आता 6 गुणिले 100 केल्यावर 600 येतात, 4 गुणिले 0 केल्यावर 4 येतात आणि 7 गुणिले 1000 केल्यावर किती येतात, 7000 येतात. म्हणजे आता सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. मग आता मला सांगा, हजार स्थानाची पहिली संख्या आहे. मग आता तुम्ही सगळ्यांची बेरीज केल्यावर बघा काय भरते, पहिले 600, मग 0, मग हे 7000. सगळ्यांची बेरीज किती भरली, 7600. मग 7600 तुम्हाला कुठे दिसते, ऑप्शन नंबर बघा
7,600 हे ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतंय. हे असं टिक करायचं आणि गोल तुम्ही रंगवून घ्यायचं. पुढे काय दिले पहा, 15 दशक, 15 शतक, 15 एकक अधिक 15 सहस्त्र या सगळ्यांची बेरीज करायची. पहा आता ही बेरीज तुम्ही कशी कराल, पहा ही बेरीज अशी करायची. 15 दशक म्हणजे किती, 150. 15 शतक म्हणजे किती, 1500. 15 एकक म्हणजे किती, 15. आणि 15 सहस्त्र म्हणजे किती, 15,000. आता या सगळ्यांची जर आपण टोटल बेरीज केली तर पहा आपल्याला अशी बेरीज मिळेल काय, 16,665. 16,665 तुम्हाला कुठल्या ऑप्शनमध्ये दिसते पहा, 16,665 ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. 1 नंबरचा ऑप्शन असा टिक करायचा आणि तो सोडवायचा. पहा प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या विस्तारित मांडणीपासून 43,508 ही संख्या मिळेल. आता सगळ्या संख्या काय घ्यायच्या आणि सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. ती बेरीज बघा तुम्ही अशा प्रकारे करायची. आता पहिली संख्या घेतली आपण, त्याची बेरीज केली, पहा अशा प्रकारे भरते. म्हणजे इथं 508 भरत नाहीयेत. दुसरी बेरीज आपण दुसऱ्या संख्येची बेरीज घेतली, ती अशा प्रकारे घेतली, यांची सुद्धा बेरीज 508 भरत नाहीये. आणि तिसऱ्या संख्येची जर आपण बेरीज घेतली तर पहा 43,508 भरत आहे. म्हणजे आपलं हे बरोबर आहे. मग आता तिसरं ऑप्शन आपलं उत्तर राहील. मग तुम्ही काय करायचं, ऑप्शन नंबर 3 तुमचा अशा प्रकारे टिक करून घ्यायचा आणि तो सोडवायचा. आता पुढचा प्रश्न पहा, विस्तारित रूप व संख्या यांच्या एकूण किती जोड्या बरोबर आहेत. मग आता एकूण किती जोड्या बरोबर आहेत हे शोधायसाठी सगळ्यांची पहिले काय करावं लागेल, बेरीज करावी लागेल. पहा याच प्रकारे आपल्याला पहिले ऑप्शन घ्यायचं, पहिल्या ऑप्शनची बेरीज केली. आता पहिल्या ऑप्शनची जर तुम्ही बेरीज केली तर पहा या प्रकारे भरतंय. म्हणजे आता याच्यामध्ये कोणतं बरोबर आहे कोणतं चुकीचं आहे हे आपल्याला काढायचं आहे. तर बघा इथे किती दिले, 1,553 यांची बेरीज दिले आणि विस्तारित रूप काय दिले, 1,753 दिले. आता 500 इथं दिले, इथं 700 दिले, म्हणजे हे चुकीचं आहे. पुढे बघा ही बरोबर जोडी आहे, ही सुद्धा काय बरोबर जोडी आहे. बघा याची बेरीज सगळी काय झाली आपली, एवढी आली आहे. आणि इथे जर आपल्याला बघितलं आपण तर इथे सुद्धा आपल्याला संख्या काय दिली आहे, तेवढीच दिलेली आहे. आणि आपण तिसऱ्या अंकाची सुद्धा बेरीज केली, बघा बेरीज पण एवढीच आहे आणि संख्याचा जे विस्तार दिलाय ते पण तसंच दिले आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा तसंच दिले, चौथ्या ऑप्शनमध्ये. म्हणजे पहिला ऑप्शन सोडून पहिला ऑप्शन चुकला, बाकीचे किती ऑप्शन बरोबर आहेत बघा, 1 हे 2 हे 3 असे 3 ऑप्शन बरोबर आहेत. मग 3 ऑप्शन वाला कुठे दिसतं, इथं 3 आहे, इथं 4 आहे, 1 आहे, 2 आहे. मग आपलं 3 ऑप्शन कुठे आहे, 1 मध्ये आहे ना. मग ऑप्शन नंबर 1 असा टिक करायचा आणि तोच गोल रंगवायचा. आता पुढचा प्रश्न पहा, आता 5,27,000 ही संख्या विस्तारित रूपात कशी लिहाल. कशामध्ये लिहायचं आहे, विस्तारित रूपात. आता किती, 5,27,000. पहा आता जर आपण करायला गेलो, आता पहा आपल्याला 5,27,000 आपण कशी लिहित असतो पहा, मी तुम्हाला सांगितलं होतं. आता 27च्या पुढची संख्या कुठली आहे आपली, आता काय विचारले, 5,27,000. 5,27,000 आपल्याला सांगायचे आहेत. मग आपल्याला 5,27,000 दाखवताना आपण कसं दाखवणार, 26,750 दाखवणार. मागची संख्या दाखवतो ना आपण. मग 26,750 ही संख्या दाखवताना पहा आता पहिले सगळ्यांच्या नाही का आपण संख्या लिहून घेतल्या, एकक स्थानी, दशक स्थानी, हजार स्थानी. म्हणजे किती, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशा पूर्ण संख्या लिहून घेतल्या. आता सगळ्यांवरच्या जितक्या संख्या आहेत तेवढ्या शून्य घेतल्या. म्हणजे पहिले 2 घेतले, 2 वर किती संख्या आहेत, 4 संख्या, 4 शून्य घेतले. 6 घेतले, 6 वर 3 संख्या, 3 शून्य घेतले. 5 घेतले, 5 वर किती संख्या, 1 संख्या, 1 शून्य दिले. शून्यावर किती शून्य, काहीच शून्य नाही, शून्य घेतले. तर आता पहिले आपल्याला पाहिजे 20,000, मग पाहिजे आपल्याला 6,000, मग पाहिजे आपल्याला 700, मग पाहिजे आपल्याला 50, मग पाहिजे आपल्याला 0. तर असं आपल्याला कुठं दिसतंय, पहिले काय पाहिजे 20,000 ना. 20,000 पहा इथं नाही का आहे 20,000, इथं किती पाहिजे, 6,000 पाहिजे, पण 700, मग हे ऑप्शन कटला. नंतर इथं किती पाहिजे आपल्याला, 20,000 पाहिजे, मग 20,000 तर आहे, मग 6,000 पण आहे, पण आपल्याला 700 पाहिजे ना, इथं 200, मग हे पण ऑप्शन कटलं. पुढे बघा तिसरा ऑप्शन बघा, 20,000 आहे, मग नंतर आपल्याला 6,000 पाहिजे आहे, मग इथं आपल्याला 500 नको आहे, किती पाहिजे आपल्याला, 700 पाहिजे, पण आहे का, नाहीये, हे पण ऑप्शन कटला. शेवटचा उरला ऑप्शन कुठला, चौथा ऑप्शन. म्हणजे हेच आपलं उत्तर. ह्याच प्रकारे तुम्ही सगळा सराव संच आणि सगळा तुमचा व्यवसाय तुम्ही सोडवू शकता. याच प्रकारे आपल्याला सगळा व्यवसाय सोडवायचा आहे आणि तुम्हाला सगळं एक्सप्लेनेशन सुद्धा याच प्रकारे लिहायचं आहे. अशाच प्रकारे तुम्ही बालमित्रांनो सोडवा. ओके, टेक केअर, बाय.